समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित अपना. ऐशा मनी करुणी विचार रंभिले स्वामी चरित्र, ते सेवटासी नेनार स्वामी समर्थ अस्तिपव. हावेरी नामक ग्राम्य यजुर्वेदी ग्रस्ताश्रमे बाळापानामे ध्वज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी व्रतती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु अपना प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्काने स्वर्ण ताटी भरुणी आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व गरदार. मायापाश दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत. जेथे चिंदबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्गीत चिती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरवणी. 12 वर्षे अनुष्ठान केले, शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्त सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले, येता विधी चिंदबर नामा विधान ठेवेले. तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाची घरी व्रत होते गजगौरी. चिंदभर तया अवसरी, पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिंदबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगतधारत अवतरले. असो पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्याची लागेना. तयानी हे ऐकूनी मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षिताशी सांगूनी, दादा आपली लावावे. रावबाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला सुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते, आम्ही या ते जाणतो. यत्ने समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात येती रूपे प्रगटले. ही तिसरी स्वामी चरिसारामृत. नाना प्रकृत कथा समर्थ, सदा परिसुत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडा हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळापा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त. वास्तव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तेसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. बाळापा तेथे पातले. जे थांब
अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करया जगदुद्धार हरवाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त इति रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले अजानुभाऊ सुहासेवदन. स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढचरण येले येऊन या भानावरती. श्रीचरणाची सोडीली मिठी. ब्रह्मानंद न मायपोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळे उठून. या काय केली लीला एक विचित्र. सर्वक्षाचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते विराड्यावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसे अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी. बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती निरूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर विराड्यावर आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठोनी श्रेष्ठकर्माते चरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे दैवत त्याचे करावे पूजन. नित्य माध्यानही आदित्य जपानुष्ठान अटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येसी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी. सर्वाधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पव. या कारणे आपसात भांडणे होती सदतीत. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळापाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती. सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नशे शेणभरी भोगीला काही दिन. कागदाची पुडी वेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृत्याने बाळापासी यावे मरण. विष दिले कानुल्यात न पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजबरी गुप्त असे उद्धरे. सद्गुरु सेवा त्याचे करी. व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे मग महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनीवर जावे. तैसे अज्ञात तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली यज्ञ जाण. हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूर्ण करणे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळापा. एक चिठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन. ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळापाशी. दारापुत्र सोडून देशी. आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळापा म्हणी खिन्न झाला. स्वामीने मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदैवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळापा. ऐसे ऐकून समर्थ हस्यमुखे काय बोलतो. कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळापा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी. समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकूनी चिठ्ठ्यासी. आज्ञा घ्यावी आपण तयाची कपट न जाणून. अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. केसा दूर तयाप्रती करीतील येती दयाळ. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथासमत सदा प्रेमळ परिसत द्वदशोऽध्याय गौडः. श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराजार्पणा मस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.